हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज मी मेथीची भाजीची भजी करून दाखवणार आहे। चला तर मग आता एका भांड्यात मी कांदा चिरून घेतलेला आहे। आता मी बेसन पीठ घालून घेत आहे। मेथीची भाजी मी निवडून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। चला तर मग आता त्याला मी मेथीची भाजीला चिरून घेतलेला आहे। एकत्र आता त्याला करून घ्यायचं। मेथीची भाजी जितकं लागते तेवढं तुम्ही घालू शकता। वरनं कोथिंबीर पण घालू शकताय, जेव्हा नसेल कोथिंबीर तर नाही पण घालू शकताय। चला तर मग आता मी 1 चमचा हळद घालते। आज कोथिंबीरची मी भजी करून दाखवणार आहे, अगदी साधं सोपा। आणि थोडी चटणी, हळद, चटणी, मिरच्या पण तुम्ही घालू शकताय। चवीनुसार मीठ, जिरं, ओवा, थोडं पाणी। आता ह्याला एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून झालेला आहे। हे बघा कशा प्रकारे एकजीव करून, जास्त पाणी घालायचं नाही आणि खूप पातळ करायचं नाही आणि घट्ट पण फार करायचं नाही। मीडियमच ठेवायचं, घट्ट मीडियम। बघा मी केवढं केलेलं आहे। अशा प्रकारे मेथीचे भजी अगदी साधं सोपं तुम्ही बनवू शकताय। आणि 10 मिनटं जरा भिजायला ठेवायचं, म्हणजे छान लागते। चला तर मग आता गॅसवर आता कढई ठेवून तेल घालून घेते आणि तेल गरम झालेलं आहे। मेथीची भजी बघा पौष्टिक। जास्त भाजी खाऊन कंटाळा आला तर असं भजी वगैरे तुम्ही करून खाऊ शकताय। पोरांना वगैरे डब्यात तुम्ही देऊ शकताय, अगदी पौष्टिक। हे बघा अशा प्रकारे, आणि अगदी साधं सोपं आहे, वेळ खूप लागत नाही, झटपट होऊन जाते। मेथीची भाजीची भजी अगदी साधी सोपं। बघा अशा प्रकारे मी घालून घेत आहे। मेथीची भजी बघा कसं तांबूस कलर येऊपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही फार। आणि छानपैकी एक 3-4 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं। तेल नितळूसपर्यंत चांगलं हे करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं, कच्चं काढायचं नाही। आणि मेथीची भजी म्हणजे ना खूप पौष्टिक असते आणि आठवड्यातनं, महिन्यातनं किंवा वरच्यावर सारखं बनवून खात जावा। हे बघा कशी भारी भजी झालेली आहेत बघा, कलर पण खूप छान आलेला आहे। चला तर मग आता माझी भजी तयार झालेली आहे। मेथीची भजी मी बनवलेलं आहे, अगदी साधं सोपं। तुम्हाला नक्कीच आवडलं असेल। अशा प्रकारे मी केलेलं आहे। चला तर मग आता जेवणासाठी ताट तयार करते। भाजी घेतलेला आहे, आमटी दोडक्याची केली आहे, भजी पण घातलेली आहे, पापड, भाकरी। अशा प्रकारे मी चटणी, खोबऱ्याची चटणी घातलेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच आवडले, माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।